असं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम केलंय। सर्व जाती धर्माला बरोबर धरून समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देऊन प्रत्येक समाज बरोबर घेऊन त्यांच्या उन्नतीचं काम फडणवीस साहेबांनी व्यवस्थितरित्या काम केलेलं आहे। लाडक्या बहिणीसारखी अत्यंत लोकप्रिय योजना या सरकारनं अस्तित्वात आणून खूप चांगलं काम या फडणवीस सरकारचं आहे। त्याचबरोबर जयाभाऊ गोरेसारखा एक खमका माणूस, एक खमका पालकमंत्री आपल्या या जिल्ह्याला लाभलेला आहे। त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली विकास कामं चालली आहेत। बागे डॉक्टर मी तुम्हाला सांगतो की आताच एका आमदार साहेबांचा उल्लेख केला गेला। गेल्या 1.5 वर्षामध्ये आमदार साहेबांनी जेवढा विकास निधी या तालुक्यामध्ये आणला नाही तेवढा या गोरे साहेबांनी प्रत्येक जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये तेवढा विकास निधी दिला। खूप चांगलं काम चालू आहे। भारतीय जनता पार्टी सरकार वरती आहे, देशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे व आता झालेल्या नगरपंचायतमध्ये महानगरपालिकेमध्ये ही भारतीय जनता पार्टी सत्ता आलेली आहे आणि आता जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पार्टी सत्ता ही 100% येणार। जिल्हा परिषद आपली असताना भारतीय जनता पार्टी असताना या इथला उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचा असावा अशी विनंती करण्याकरता मी आपल्या समोर उभा आहे। खूप चांगलं काम आता या जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणार आहे। गेल्या 25 ते 30 वर्षापासून या आष्टी जिल्हा परिषदेची जी सत्ता आहे जिल्हा परिषदेची ही एकाच घरामध्ये आणि एकाच कुटुंबाभरती फिरती आहे। हे विकासाच्या नदीचं पाण्याचं जे डबकं झाले, हे विकासाची नदी आता थांबलेली आहे। त्या डबक्यामध्ये आता शेतू आपण काय म्हणतो जरा शेवाळ झालेला आहे, जंतू निर्माण झालेले आहे, त्या पाण्याचा वास यायला लागलाय। म्हणून आता त्या विकास रूपी नदी ही आता वाहिली पाहिजे। म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपले सर्व विकास कामं करण्याकरता गेल्या पंचवार्षिक मध्ये जो विकासाचा झंझावात होता तो थांबलेला विकास आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्याकरता मी आपल्या सर्वांना एक विनंती करतोय की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आम्हाला आपण निवडून द्यावं। आपले सर्व कामे आम्ही नम्रपणाने ते सर्व कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रामुख्याने काय कामं असतात, रस्त्याची कामं असतात, गोरगरिबांना आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू पोहोचवण्याचं प्रामाणिक काम आम्ही करू हे अधिवचन मी आपल्याला या सभेच्या निमित्तानं देतो। मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही, परंतु मला इथल्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराला एक सांगायचं आहे की जिल्हा परिषदच्या माध्यमातून मला एवढी कामं होत असतात, हा गडी आता दमलाय। मला वाटतं त्यांना आता बरीच कामं वेगळी लागलेली आहेत, त्यांना दुसरी कामं आता करू द्या आणि नव्या दामाची आम्हाला जरा निवडून द्या। आम्ही आता आपली जनतेची कामं करू। मला त्यांना एक सांगायचं आहे की गेल्या 30 वर्षामध्ये तुम्ही एक नेतृत्व निर्माण करू शकला नाही। 30 वर्षापासून जर जिल्हा परिषदची उमेदवारी निघाली की आपल्याच घरामध्ये आपण एक माणूस तयार करू शकला नाही। राजन बाळकांनी या तालुक्यामध्ये आमच्यासारखी सामान्य कुटुंबातली माणसं हाताला धरून प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी देऊन काम करण्याची संधी दिली, पण आपल्याला एक माणूस मला तयार करता आला नाही, ही शोकांतिक आहे। आज गेले 9 वर्ष झालं जिल्हा परिषद सदस्य इथले आहे, त्यांचा फोन डिसेबल नाही आहे, हे लोकांना भेटत नाहीये। आज त्यांची अवस्था मत मागायसारखी सुद्धा त्यांची अवस्था नाही, ही शोकांतिक आहे। यांच्यासाठी भावना फिरावं लागते। आपल्या मुलाच्या वयाच्या माणसांच्या नवे तर नातवाच्या वयाच्या माणसाच्या पायात भावना पडावं लागते, ही किती मोठी शोकांतिक आहे, फार मोठी शोकांतिक आहे। काम करण्याची हिंमत आणि धमक यांच्यामध्ये नाहीये। सत्तेचा वापर फक्त स्वतःचं घर बांधण्यासाठी यांनी केलाय आणि आम्ही सत्तेचा वापर हा सामान्य जनतेसाठी करणार आहे। म्हणून आम्ही आपल्या समोर हिंमत मागण्यासाठी आम्ही आपल्या समोर आष्टीमध्ये देखील उमेदवारी दिली गेली। ज्या घरावरती शोककळा पसरली, आज तालुका पंचायतचा उमेदवार मदन पाटील आहे म्हणल्यानंतर तुम्ही 4-4 दिवस तिथे येताय, त्यांना विनंती करताय, गळ करताय, उभा करताय, कसा करता? माणूस नाही, आष्टीत माणूस नाही, शेतपळला माणूस नाही, तुम्ही फक्त या दोन्ही घरातलीच माणसं उभा करताय। अहो म्हटलं जातं ना तळवरचं लोणी खायचा हा प्रकार आहे। मृत्यू पावलेल्या महिलेचा देखील राजकारणामध्ये वापर करणं म्हणजे त्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे। इतक्या खालच्या थराचं इतक्या निकृष्ट पद्धतीचं राजकारण या ठिकाणी केलं झालंय। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही सर्व गावामध्ये फिरलोय,
अतिशय चांगलं वातावरण आहे. या घरातली लोक नव्हे तर घरातल्या बायका सुद्धा घराच्या बाहेर पडल्यात. अशी परिस्थिती कधी नव्हती. शेटपळकरांनो, मोकळा श्वास घ्या. हीच वेळ आहे, ही संधी आहे. या संधीचं सोनं करा. थोडं कमी आहे, आपण साथ द्या. हा जो या भागाला लागलेली जी कीड आहे, ही कीड काढण्याचं काम प्रामुख्याने आता होतंय. प्रचार सगळीकडे चांगला आहे. आष्टीमध्ये चांगला आहे, ढेकळेवाडीत चांगला आहे, गिड्डेवाडीत चांगला आहे, सिद्धेवाडीत चांगला आहे. तुम्ही आज सिद्धेवाडीमध्ये बघा, कधी लोक बाहेर येत नव्हती. अतिशय चांगला प्रचार चालू आहे. तेलंगवाडीमध्ये अतिशय चांगला प्रचार चालू आहे. शेटपळ मध्ये देखील आम्ही फिरतोय. इथली टीम तर फिरतेच आहे, परंतु आमच्या आष्टीची टीम देखील फिरते. भागाभागामधून आम्ही अंदाज घेतोय. लोक दबलेली आहेत, परंतु लोक आम्हाला बोलतात. नक्कीच बदल घडण्याची ताकद या शेटपळमध्ये आहे. नक्कीच बदल घडणार आहे. इतकी लोक दबताय. आज मालकांवरती बोललं जातंय दहशत. तर आमदारांनी एक शब्द काढलाय, तानाशाही, हुकुमशाही. अरे हुकुमशाही कुणाच्या हितानंतर कळते ना. लोक आज समोर येत नाहीत, लोक दबक्या आवाजात बोलत आहेत. म्हणजे हुकुमशाही कुणाच्या हे सर्वांना समजतंय. आज आपली सभा असताना देखील, सभेची परवानगी असताना देखील आपण सकाळी बघितलं की 2 गाड्या इथं थांबल्या. मी त्यांना आवाहन करतोय, जर असा प्रकार घडला तर एक देखील सभा होऊ देणार नाही. मदन पाटील जेव्हा संयम आहे, तेवढी मदन पाटलाची हिंमत आहे. चौकशी करा. उद्या सभेत जर तुमच्या गाडी माझी नाही उभं राहिली, नाव सा मदन पाटील सरळ केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही संयमाला घेतोय. तुम्हाला एक विनंती करतोय, संयमाला घेतोय. आमचा संयम आहे. आम्ही राजकारणामध्ये खूप संयमाने घेतलं. दोन्ही घरं एकत्र करण्याचा प्रयत्न देखील आम्ही केला. हा तालुका एका दिशेने चालावा, या तालुक्यामध्ये सरळ राजकारण व्हावं, विकासाचं राजकारण व्हावं म्हणून आमदार साहेबांना आणि या घराला देखील जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. परंतु यांना पुढची आमदारकी दिसत होती. सर्वांचं म्हणणं होतं की एक झाला तरी काय हरकत नाही. यांचा या स्वतःचा उमेदवार नाही, हा यांना पुढचं धावायला लागलं होतं म्हणून यांनी एकत्र व्हायचं नाही. ठीक आहे, नाहीतर नाही. मालक, आपली टीम चांगली आहे. आपल्या टीमचा आपला आशीर्वाद आपल्या टीमला पाहिजे. उद्या काही घडलं पुन्हा माझा पाहुणा म्हणायचा नाही. मी तुम्हाला देखील सांगतोय, आज या अवस्थेमध्ये आज तुमच्यावर जी वेळ आली आहे, तुमच्यावर बोलत जाते. तुमच्या ह्या असल्या वेळेमध्ये आम्ही आमच्या जीवाचं रान करतोय. तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीर आहे. उद्याच्याला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ह्या लोकांचा थारा देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लांब जाईल. मी मालकांना म्हणतोय, उद्या देखील कधी भविष्यात आता ह्यांचा पराभव निश्चित आहे. केंद्रामध्ये भाजप आहे, सगळीकडे भाजप आहे. जिल्हा परिषद या निवडणुकीनंतर देखील जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि या निवडणुकीमध्ये यांना पर्याय नसणार आहे. पुन्हा ही लोक मालकाकडे येणार आहेत. मालक, मी तुम्हाला सांगतोय की या लोकांना थारा द्यायचा नाही. ठीक आहे, आज मी सांगतोय या लोकांना थारा दिला तर मदन पाटलासारखी तुमच्यावरती प्रेम करणार